नमस्कार मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांसाठीचे योगदान अतिशय व्यापक, क्रांतिकारी आणि दूरदृष्टीपूर्ण होते. त्यांनी केवळ स्त्री समानतेचा विचार केला नाही, तर कायद्यातून, शिक्षणातून आणि समाज सुधारणेतून महिलांना प्रतिष्ठा, स्वातंत्र्य मिळवून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील पितृसत्ताक मानसिकतेला खुल्या शब्दात विरोध केला. त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला आणि म्हटले की मुलगी ही मुलच असते, तिला कमी लेखू नये. महिलांनी आपल्या अधिकारासाठी उभं राहावं असं त्यांनी वेळोवेळी सांगितलं. हिंदू कोड बिल हा कायदा डॉक्टर आंबेडकरांच्या स्त्री समानतेचा विचारसरणीचा सर्वोच्च नमुना होता. या कायद्याने महिलांना उत्तराधिकार, विवाह, घटस्फोट, दत्तक घेण्याचा हक्क आणि स्वातंत्र्य दिले. त्यावेळी या विधेयकाला प्रचंड विरोध झाला, पण डॉक्टर आंबेडकर आपल्या निर्णयावर ठाम होते आणि विरोधामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हे एक ऐतिहासिक पाऊल होते. स्त्री हक्कांसाठी मंत्रिपदाचा त्याग करणारे ते एकमेव भारतीय नेता होते. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणावर भर दिला आणि म्हटले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. महिलांनी शिक्षित झालं पाहिजे, आत्मनिर्भर झालं पाहिजे असे ते नेहमी सांगत. त्यांच्या नेतृत्वाखाली मूकनायक, बहिष्कृत भारत व इतर वर्तमानपत्रातून महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडले गेले. त्यांच्या नेतृत्वाखाली बहुजन महिला परिषदा, सभा, कीर्तनाच्या माध्यमातून महिलांना संघटित करण्यात आले. 1942 मध्ये नागपूरमध्ये त्यांनी महिला मेळावा घेतला होता, ज्यात हजारो महिलांनी सहभाग घेतला होता. त्यांनी महिलांना घरात आणि समाजात दोन्ही ठिकाणी बिनधास्त बोलण्याचा अधिकार दिला किंवा बोलायला शिकवलं असं म्हटलं तर वावं ठरलं. 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारताना त्यांनी महिला